श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा आणि भाग्याचा ठरणार आहे, कारण उद्या येत आहे अत्यंत दुर्मिळ आणि महाफलदायी गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ योगांपैकी एक मानले जाते. या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा खरेदी देखील आपल्याला अक्षय फळ देऊन जाते. पण उद्याचा हा गुरुपुष्यामृत योग सामान्य नाही, तर तो अधिक मासात आल्यामुळे अत्यंत दुर्मिळ झाला आहे. हा योग नक्की किती वर्षांनी आला आहे, या दिवशी काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या चुका महागात पडू शकते. त्याचबरोबर या दिवशी हळदीचे काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात. या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योगाचा हा महासुयोग जवळपास 19 वर्षांनंतर एकत्र आला आहे. त्यामुळे या दिवशी विष्णू लक्ष्मीची पूजा करणे म्हणजे दारिद्र्य नष्ट करून घरामध्ये अखंड ऐश्वर्य आणण्यासारखे आहे. उद्याच्या शुभ दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, ज्यामध्ये उद्या सकाळी अंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करावे. घराच्या देवाऱ्यात भगवान विष्णू माता लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, केळी किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी. हा योग खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरते. जर मोठे बजेट नसेल तर किमान काही ग्रॅम चांदी किंवा नवीन भांडे किंवा पूजेचे साहित्य, धने वगैरे तुम्ही खरेदी करू शकता. उद्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीम ओम क्लीम श्रीम सिद्धये लक्ष्मीये नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत फलदायी ठरते. अधिक मासात आणि या योगावर पिवळ्या वस्तूंचे दान, जसे की चणा डाळ, पुरणपोळी, पिवळे कपडे किंवा केळी ब्राह्मणाला किंवा गरजूला दान केल्याने घराला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. जितकं महत्त्वाचं काय करावे आहे, तितकंच महत्त्वाचं काय करू नये हे जाणून घेणं आहे, कारण एका चुकीमुळे या शुभयोगाचे फळ नष्ट होऊ शकते. उद्याच्या दिवशी घरात कटकटी, वाद किंवा कोणाचे अपमान करू नका. विशेषतः घरातील महिलांचा, माता, बहीण, पत्नी यांचा सन्मान करा, कारण जिथे क्लेश असतो तिथे लक्ष्मी कधीही टिकत नाही. उद्या संपूर्ण दिवस सात्विक राहावे. मांसाहार, दारू किंवा कांदा लसूण खाणे टाळावे. गुरुपुष्यामृत योगावर स्वतःसाठी खरेदी करणे शुभ असते, पण या दिवशी कोणालाही कर्ज म्हणून पैसे देऊ नका. असे केल्याने धन परत येण्यास अडचणी येतात आणि लक्ष्मी नाराज होते. धार्मिक दृष्टिकोनातून अशा मोठ्या शुभ योगांच्या दिवशी दुपारी झोपणे टाळावे. यामुळे शरीरात नकारात्मकता वाढते. 19 वर्षांनंतर आलेल्या या अधिक मासातील गुरुपुष्यामृत योगाचा पुरेपूर लाभ घ्या. उद्या सकाळी उठल्यापासून विष्णू लक्ष्मीचे स्मरण नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला हळदीचे काही गुप्त उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले घराच्या सुखसमृद्धीसाठी, प्रगतीसाठी, तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामध्ये सर्वात पहिला जो उपाय तो म्हणजे मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचं आहे. घराच्या रक्षणासाठी हा उपाय करायचा आहे. उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्यात हळद मिसळून एक दाट पेस्ट तयार करा. या हळदीने घराच्या मुख्य चौकटीवर दोन्ही बाजूंना स्वास्तिक काढा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबात आनंद राहतो. दुसरा उपाय म्हणजे तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद टाका. उद्या सकाळी हे हळदीचे पाणी मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर आणि उंबऱ्यावर शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि माता लक्ष्मीचे घरात आगमन होते. तिसरी जो उपाय तो म्हणजे एक अखंड न तुटलेली हळकुंडाची गाठ घ्या. ती पूजा करताना विष्णू लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर अक्षत आणि हळदी कुंकू वाहा. पूजा संपन्न झाल्यावर ही हळदीची गाठ एका पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. यामुळे वर्षभर पैशांची कमतरता भासत नाही. घराचा चौथा जो उपाय आहे तो म्हणजे घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर आतल्या बाजूने हळदीचे एक सरळ रेष ओढा. या उपायाने घरात येणारा पैसा विनाकारण आजारपण किंवा कोर्ट कचऱ्यांच्या कामात वाया जात नाही. पैशांची बचत होते.
पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे मुलांच्या कपाळावर हळदीचा टिका लावा. यामुळे आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते. उद्या पूजा झाल्यानंतर विष्णू भगवानांच्या चरणावरील हळद घेऊन ती मुलांच्या कपाळावर आणि कंठावर लावावी. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि गुरुग्रहाच्या कृपेने त्यांना अभ्यासात व करिअरमध्ये यश मिळते. सहावा जो उपाय आहे तो म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या मुख्य पुस्तकाच्या किंवा वहीच्या पहिल्या पानावर हळदीने एक छोटासा टिळा लावा. यामुळे अभ्यासात येणारे अडथळे दूर होतात आणि बुद्धी तल्लख होते. सातवा जो उपाय आहे तो म्हणजे एका छोट्या पिवळा सुती कपडा घ्या, त्यात एक हळकुंडाची गाठ आणि ₹1 नाणे ठेवा. हे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या कपाटात सुरक्षित ठिकाणी ठेवा. हा उपाय मुलांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. आठवा जो उपाय आहे तो म्हणजे उद्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंघोळीच्या पाण्यात अगदी चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. यामुळे शरीराची आणि मनाची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्य उत्तम राहते. नववा जो उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये जर सतत किरकोळ कारणांवर वाद होत असतील तर उद्या संध्याकाळी गंगाजलात हळद मिसळून हे पाणी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडा. यामुळे घरातील वास्तू शांत होते आणि सदस्यांमध्ये प्रेम वाढते. 10वा उपाय आहे ते म्हणजे उद्या संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा किंवा दिवा लावावा आणि तुळशीच्या मातीमध्ये थोडीशी हळद अर्पण करावी. यामुळे घरातील स्त्रियांचे सौभाग्य टिकून राहते आणि संपूर्ण कुटुंबाला विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. हे उपाय जे आहे तर ते आपल्याला या दिवशी करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून काही प्रभावी हळदीचे उपाय करता येतील, जे धनप्राप्तीसाठी आपण करू शकतो. आपल्या घरामध्ये पैशांच्या जर काही समस्या येत असेल, आलेला पैसा टिकत नसेल, आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि व्यवसायात वृद्धीसाठी तुम्ही हळदीचे प्रभावी असे उपाय करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणाशी उद्या 5 अखंड हळकुंडाच्या गाठी ठेवायच्या आहे. त्यावर लाल कुंकू आणि अक्षता वाहा. पूजा संपन्न झाल्यावर या 5 हळदीच्या गाठी एका लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यात बांधून पोटली तयार करा. ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा कॅश बॅगमध्ये ठेवा. यामुळे तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. पुढचा म्हणजे या दिवशी आपल्याला जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर उद्या एक लहान स्टीलच्या किंवा चांदीच्या वाटीत पाणी घेऊन त्यात थोडी हळद मिसळा. त्यात ₹1 नाणे टाका आणि ती वाटी विष्णू भगवानांच्या मूर्तीसमोर ठेवा. आपली इच्छा देवाजवळ व्यक्त करा. पूजा झाल्यावर ते नाणे तिजोरीत ठेवा आणि ते पाणी कोणत्याही झाडाला अर्पण करा, तुळस सोडून. त्यानंतर पुढचं म्हणजे उद्या एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर हळदीने स्वास्तिक काढा. त्या स्वास्तिकाच्या चारही कोपऱ्यात थोडे अक्षदा तांदूळ ठेवा. हा कागद अत्यंत आदराने तुमच्या कपाटात, अभ्यासाच्या टेबलवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कॅश काउंटरमध्ये ठेवा. हा उपाय केल्याने पैशांची विनाकारण होणारी उधळपट्टी थांबते आणि धनसंचय म्हणजेच पैशांची बचत होऊ लागते. उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला, फोटोला हळदीचा टिळा लावा. त्यानंतर स्वतःच्या कपाळावरही त्याच हळदीचा टिळा लावा. देवाला लाल गुलाबाचे फूल आणि पिवळी मिठाई अर्पण करा. यामुळे कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यात मानसन्मान आणि संपत्ती मिळते. उद्या तिजोरीत हळदीचे हे जे आपण उपाय सांगितलेले आहे, गाठ वगैरे ठेवायची, तर ते सर्व उपाय तुम्ही उद्या करण्याचा प्रयत्न करा. या उपायामुळे कुटुंबाची प्रगती होईल. हळद ही अत्यंत शुभ असते. प्रत्येक मंगल कार्यात आपण हळद वापरतो. हा उपाय जो आहे तर ते तुम्ही करून बघा. तुम्हाला याचे खूप चांगले फायदे होईल. यापैकी कोणताही एक उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा होणारच. चालेल, श्री महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.